नमस्कार. अरुण एज्युकेशन अँड हेल्थ फाउंडेशनच्या तर्फे मी तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. रविवार सकाळ आणि जे मला ओळखतात ते मला बघून विचार करत असतील, अरे मॅडम एकदम रविवारी सकाळी सकाळी कुठली जागरूकता घेऊन आलेत. सो ऑफकोर्स जागरूकता हे आपलं फाउंडेशनचं पिलरच आहे आणि ते केल्याशिवाय मला झोप येत नाही. मी काय आमच्या फाउंडेशनचे जेवढे पॅनल मेंबर आहे, डायरेक्टर आहेत, जेवढे कोणी मेंबर्स असोसिएटेड आहेत, त्यांना कोणालाही शांत झोप लागत नाही. सो ऑफकोर्स लॉकडाऊन होतं आमच्यासाठी, पण फिजिकल लॉकडाऊन होतं. त्यातही आमचे काही मेंबर्स जे होते ते त्यातही फिजिकली सुद्धा बऱ्याच ठिकाणी आमच्या फाउंडेशन थ्रू कामं जे राबवत होते, प्रोजेक्ट्स राबवत होते. सो पहिलं तर माझ्याकडून एक म्हणू शकतो एक सल्यूट आणि खरंच हॅट्स ऑफ की तुम्ही त्या दरम्यान लॉकडाऊनच्या पिरियडच्या दरम्यान सुद्धा फाउंडेशनचं जे काम अगदी व्यवस्थितपणे हाताळत होता, त्यासाठी खरंच खरंच खूप मनपूर्वक धन्यवाद. ओके. सो कमिंग बॅक की जे मला ओळखतात बट ऑब्विसली ते म्हणतील की मॅडम कसली जागरूकता आता तुम्ही आणली आहे या रविवारी सकाळी. सो त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायच्या अगोदर फर्स्ट ऑफ ऑल जे मला ओळखत नसतील त्यांच्यासाठी ऑफकोर्स माझं एक इंट्रोडक्शन तर असलंच पाहिजे. सो इंट्रोडक्शनमध्ये मी एवढंच सांगेन की अरुण एज्युकेशन अँड हेल्थ फाउंडेशन ही जी फाउंडेशन आहे त्याचं बेसिक आणि प्राईम मोटो इतके की आम्ही एकच प्रोडक्ट जे आहे ते प्रमोट करतो, ती म्हणजे जागरूकता. जागरूकता एक अशी गोष्ट आहे जी मी 11 वर्ष जॉब केलेला आहे, 3 वर्ष माझे स्वतःचा एक बिझनेस आहे आणि त्यातून सुद्धा ही गोष्ट मला कधीच कळलेली नव्हती. जॉब करताना पण बऱ्याच वेगवेगळ्या फील्ड्समध्ये मी काम केलेलं आहे. ॲडमिन असो, HR असो, मार्केटिंग असो, ते पण साधं सुद्धा नसून कॉर्पोरेट मार्केटिंग, म्हणजे कुठलीही फील्ड घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये जागरूकता ही गोष्ट म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ती, जी लोक म्हणजे सहजपणे इग्नोर करतात. की काय जागरूकता, ठीक आहे, हा माहिती आहे, माहिती आहे आणि त्याबद्दल जागरूक असणं हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. आपण माहिती म्हणून ते सोडून देतो, पण एकदा आपण त्या गोष्टीत जागरूक झालो ती गोष्ट आपण कधी विसरत नाही, किंबहुना ती आपल्या ह्याच्यात अंमलात आपण आणत राहतो. सो बेसिकली आमचं फाउंडेशन ह्या बेसिसवर काम करतं आणि जसं ऑफकोर्स इट्स नेम सजेस्ट एज्युकेशन अँड हेल्थ, बेसिकली हे दोन प्राईम गोष्टी आहेत जे आत्ता इंडिया असू दे किंवा जगाच्या पाठीवर कुठलीही कंट्री असू दे, त्यांचा फर्स्ट प्रेफरन्स ऑफकोर्स एज्युकेशन हेल्थ असतो आत्ताच्या या कोरोना व्हायरसच्या केसमध्ये, बट ऑब्विसली हेल्थ हे जास्त प्रायमरीली बघितलं जातं. सो हे दोन गोष्टी प्रत्येक कंट्रीसाठी त्यांच्या इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटसाठी खूप खूप गरजेचं आहे. सो त्याच बेसिसवर आमचं फाउंडेशन हे काम करतं. बरेचसे आम्ही आमचे प्रोजेक्ट्स रन करतो. त्याच्यात वन ऑफ द ब्युटिफुल प्रोजेक्ट जे आमच्याकडे आहे ते म्हणजे आहे अस्मिता. अस्मिता प्रोजेक्ट जे आहे महिला सबलीकरण बाल विकासाच्या अंडर आम्ही हे रन करतो. ह्याच्यात बेसिकली जे नावच सजेस्ट करतं अस्मिता, सो वुमन एम्पॉवरमेंटचे हे जे आहे प्रोजेक्ट आहे आणि ह्याच्या थ्रू आम्ही मोस्ट ऑफ द वुमन्सला एम्पॉवर करायचा पुरेपूर प्रयत्न करतो. म्हणजे ह्याच्यात त्यांचा टोटल एक सर्वांगीण विकास ह्याच्यावरती आम्ही भर देतो. सो ह्या प्रोजेक्टची ब्युटी इतकी छान आहे, म्हणजे ऑफकोर्स नेमच इतकं छान आहे, ब्युटिफुल आहे, आणि त्याचबरोबर त्याच्या अंडर जे असलेले प्रोजेक्ट्स आहेत त्याच्या अंडर असलेले अजून म्हणजे आपण म्हणू सब कॅटेगरीज जे आहेत त्याच्यात बरंच काय काय शिकण्यासारखं आहे. बरंच काय काय स्वतःला तुम्ही जागरूक करू शकता, स्वतःला एज्युकेट करू शकता, अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ओके. सो जसे काही ॲक्टिव्हिटीज जे अजूनपर्यंत आमच्या एज्युकेशन जे फाउंडेशन आहे त्याच्या थ्रू आम्ही जे कंडक्ट केलेले आहे, तुम्ही इथे काही क्लिप्स बघू शकता त्याचे, जे मी काही फोटोग्राफ्स टाकलेले आहेत. सो तुम्ही बघू शकता की मी ॲज अ अस्मिता म्हणून मी रिप्रेझेंट करते त्या प्रोजेक्टला. सो कुठे कुठे आम्ही विस्तार आपला पसरवलेला आहे तुम्ही बघू शकता की हेल्थच्या रिलेटेड जर तुम्ही बघायला गेला तर जे आहे फर्स्ट फोटोग्राफ जे आहे ही फक्त सुरुवात आहे, तुम्ही कधी येताय त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की त्याच्या वुमन एम्पॉवरमेंटच्या रिलेटेड मला एक सेशन देण्याची संधी भेटलेली, एक एज्युकेशनल स्लॉट. त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल जस्ट कनेक्टिंग नेक्स्ट फोटो, त्याच्यात मिस्टर अश्विन कुमार राहटे आणि मिस्टर आनंद तेंडुलकर जे आमचे पॅनल मेंबर्स आहेत. सो त्यांनी
खूप आमच्या फाउंडेशनच्या प्रोजेक्ट्समध्ये हेल्पही केलेली आहे, वेळोवेळी त्यांनी त्यांचे इनपुट्सही दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इवन आम्ही गव्हर्नमेंटचे मॅक्झिमम प्रोजेक्ट्स राबवतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही एक खालचं सेक्शन जर बघितलं तर आम्ही लिटरली जे भिवंडीचे जे शेतकरी आहे तिथे जाऊन आम्ही शेतकरी मानधन योजना राबवलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही अजून काही बघाल की आम्ही म्हणजे एक हे होतं, आमचा प्रोजेक्ट होता ज्याच्यामध्ये आम्ही मेनस्ट्रल हायजीनवरती मासिक पाळीच्या रिलेटेड आम्ही काही प्रोजेक्ट्स राबवत होतो. सो त्याच्या रिलेटेड मला ऑफकोर्स एक चांगली संधी भेटली. साम टी व्हीवरती माझं एक 2 मिनिट्सचं जे आहे एक शेअरिंग होतं. त्याचबरोबर तुम्ही बघाल की त्यात सगळ्या जे आम्ही ॲक्टिव्हिटीज कंडक्ट केलेल्या आहेत, जे पोलीस स्टेशन्समध्ये आम्ही जे शिबिर घेतलेलं आरोग्य शिबिर, ते सगळे आम्ही जे आहेत कल्याण डोंबिवली पार्टमध्ये ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. आणि ऑफकोर्स इट वॉज अ रिअली गुड न्यूज की आम्हाला इवन मुंबईकडून पण ठाण्याकडनं पण ऑफर आलेले होते. आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की ऑफकोर्स आम्ही तुम्हाला स्लॉट देऊ, पण ऑफकोर्स लॉकडाऊन आल्यामुळे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीला थोडासा पॉज आला आणि ते पुढे कंटिन्यू करू शकलो नाही. बट अजूनपर्यंत जो काय प्रवास आहे आमच्या फाउंडेशनचा जर तुम्ही बघितलं तर ओव्हरऑल जे आहे खूपच सॅटिस्फॅक्टरी आहे. आणि ही फक्त सुरुवात आहे. म्हणूनच मी माझ्या इव्हन टॅगलाईनमध्ये पण लिहिलेलं आहे की फक्त सुरुवात आहे आणि ह्याच्यात जितके लोक येतील तितके कमी आहे. कारण हा तुम्हाला कुठला एक जॉब नाही आहे किंवा तुम्हाला प्रमोशनसाठी बसायचं नाही आहे. ह्याच्यात तुम्हाला आहे की स्वतःला तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे, तुमचं स्वतःचं अस्तित्व शोधायचं आहे. सो हा अस्तित्व शोधण्याचा प्रवास आहे. सो ऑफकोर्स ह्याच्यात ज्यांना इंटरेस्ट असेल प्लीज तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता की आमचे पॅनल मेंबर्सवर आहेत, जे डायरेक्टर आहेत किंवा इतर मेंबर्स आहेत, तुम्ही नक्कीच त्यांच्याशी संपर्कात जाऊ शकता. ते त्या एरियामध्ये तुम्हाला अवेलेबल असतील. सो ऑफकोर्स तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट, जे सक्सेसफुल इव्हेंट आमचे झालेले आहेत, जस्ट लॉकडाऊनच्या जरा आधी काही इव्हेंट्स आम्ही घेतलेले होते. त्याच्या अगोदर जे बघायला गेलं तर आम्ही मोफत आरोग्य शिबिर कंडक्ट केलेले. अगेन मिस्टर आनंद तेंडुलकरांनी त्यांचं खूप मोठा योगदान त्याच्यात दिलेलं आहे. फिटनेस सेमिनार, बट ऑफकोर्स मी ज्यांना फिटनेस गुरु म्हणते मिस्टर अश्विन कुमार रहाटे, त्यांनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर हेल्थ अवेअरनेस कॅम्प्स आम्ही घेत होतो, जे मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आम्ही जे आहे ह्याच्या रिलेटेड पोलीस स्टेशन्समध्ये जे त्यांचे मोफत आरोग्य शिबिर घेत होतो. सो वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये कल्याण डोंबिवलीच्या पार्टमध्ये ऑलरेडी आम्ही हे कव्हर केलेलं. आणि वन ऑफ द बेस्ट थिंग जे आहे वुमन्स डेचं सेलिब्रेशन जे आम्ही केलेलं होतं सेवा सदन कॉलेजमध्ये उल्हासनगरमध्ये, दॅट वॉज द ग्रेटेस्ट मोमेंट इन माय लाईफ. ऑफकोर्स त्याच्या आधी पण आलेत मोमेंट, पण हे ऑफकोर्स होतं कारण ह्याच्यासोबत जर तुम्ही बघाल ऑन स्टेज माझ्यासोबत वुमन्स डेच्या दिवशी काही हाऊसवाईफ्स होते जे या अस्मिता प्रोजेक्टमध्ये ॲज अ लीडर म्हणून काम करतात. आणि मला खूप बरं वाटलं की ॲटलिस्ट आमच्या फाउंडेशनने त्यांना एक स्टेज तरी प्रोव्हाइड केलं आहे. आणि त्या स्टेजवर एकदा जे गेलेत ऑब्वियसली आता ते काही मागे बघणार नाही आहेत. सो हा खूप चांगला ओव्हरऑल प्रवास होता आमच्या फाउंडेशनचा. खूप छान अचीवमेंट्स आहेत आणि ऑफकोर्स तुमच्या सगळ्यांचे जे काही आपण म्हणू शकतो वेल विशेस आहेत, त्याच्यामुळे हे अजून प्रवास आमचा असाच कंटिन्यू राहणार आहे. इवन दो लॉकडाऊन आहे तरी मी म्हटलं आमचे फाउंडेशनचे काही गोष्टी अजूनही चालू आहेत. काही ॲक्टिव्हिटीज खूप ब्युटिफुली प्रमोट होत आहेत, ब्युटिफुली ते एक्झिक्यूट होत आहेत. आणि खरंच हॅट्स ऑफ टू ऑल द मेंबर्स ऑफ द फाउंडेशन. सो नेक्स्ट, जसं मी म्हटलं आमची फाउंडेशनने कधीही कुठल्याही गव्हर्नमेंट प्रोजेक्टला नाही म्हटलेलं नाही. ऑलमोस्ट सगळे प्रोजेक्ट जे आहे आमच्या फाउंडेशन थ्रू आम्ही राबवायचा पुरेपूर प्रयत्न करतो. सो आता जसं बघायला गेलं तर एक बेस्ट जे आहे बी वोकल अँड सपोर्ट लोकल, हा जो काही नारा जे काही गव्हर्नमेंटने दिलेला आहे आम्हाला, जी श्री मोदीजीने दिलेला आहे, हा नारा ॲक्च्युली बघायला गेलं तर आम्ही फार पहिले इम्प्लिमेंट करायला सुरू केलेलं आहे. हे आत्ता ॲक्च्युली म्हणू शकतो की त्याला एक टॅगलाईन किंवा त्याला एक टायटल मिळालेलं आहे. अदरवाईज हे आम्ही फार पूर्वीपासून करतोय की आमचा फाउंडेशनचा कलच तो आहे की आम्हाला जी लोक आहेत त्या लोकांना त्यांच्या एरियामध्येच डेव्हलप करायचं आहे. सो दॅट त्यांना खास करून लेडीजना ज्यांना प्रॉब्लेम असतो की घर मूल चूल सगळं सांभाळायचं, सो त्या लेडीजना आपण काय करू शकतो की त्यांना त्यांच्या एरियामध्येच राहून ते
कुठल्या कुठल्या गोष्टी करू शकतात, स्वतःला सेल्फ एम्पॉवर कसं करू शकतात, स्वतःला मोटिवेटेड कसं ठेवू शकतात, त्यांना त्या लेवलला जाऊन त्यांना लोकली ट्रेनिंग कसं काय प्रोव्हाइड करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या फाउंडेशन थ्रू आम्ही ते ऑलरेडी चालू केलेलं होतं. सो आय एम रिअली प्राऊड की अशा गोष्टी ज्या आमच्या फाउंडेशन ऑलरेडी इम्प्लिमेंट करत होतो ते साठी गव्हर्नमेंटने एक छानपैकी एक म्हणू शकतो एक टायटल दिलेलं आहे, जे आम्ही अगदी म्हणजे इव्हन मोदीजींना नक्कीच सांगू शकते मी की तुम्ही जे आम्हाला म्हणजे म्हणू शकतो प्रोत्साहितच केलंय की तुम्ही जे काम करताय तुम्ही या कामाला हे आता एक नाव देऊन तुम्ही ते पुढे प्रमोट करू शकता, ते पण म्हणू शकता लीगली विथ गव्हर्नमेंट सपोर्ट. ओके, सो द नेक्स्ट पार्ट, ह्या दरम्यान जसे हे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स आपण बघितलेत. सो जेव्हा मी ह्याच्या थ्रू गेली, आम्ही जागरूकता, अगेन जागरूकता हा आपला मेन काम आहे. सो ह्याच्या अंडर मी बघितलं की वी हॅव 2 प्रायमरी प्रोजेक्ट जी करंट सिच्युएशनला अगदी अनुरूप आहे. ते म्हणजे एक संकल्प स्कीम आहे अँड सेकंड जे ते स्टेप आहे म्हणजे ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, जे वुमनसाठी बेसिकली कन्सिडर केलं जातं. आता फाउंडेशनचे जे प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये बेसिकली बघायला गेलं तर अस्मिता हा प्रोजेक्ट टोटली एक वुमन एम्पॉवरमेंट प्रोजेक्ट होता. पण आताची स्थिती अशी आहे की आपण फक्त वुमन एम्पॉवरमेंटवरती भर देऊन नाही चालणार. ह्याच्यासोबत आपल्याला जे जे म्हणू शकतो जनरल वर्ग म्हणजे जे मेल आहे वर्ग, त्यांच्यासाठी पण आपल्या फाउंडेशनने ऑफकोर्स काही केलं पाहिजे, करतेच आहे, बट तेवढं प्रामुख्याने ते हायलाइट नाही होते. सो इन दॅट केस संकल्प स्कीम जी आहे ही जनरल पब्लिकसाठी आहे, कोणीही अप्लाय करू शकतो, लेडीज जेंट्स हुएवर. जे स्टेप स्कीम आहे म्हणजे सपोर्ट ट्रेनिंग एम्प्लॉयमेंट प्रोग्राम फॉर वुमन, हे बेसिकली वुमनसाठी आहे. सो ह्या 2 स्कीम बद्दल जराशी एक माहिती. स्कीम जी आहे, इफ यू कॅन सी संकल्प स्कीम जी आहे ह्याच्यात बेसिकली त्यांनी सांगितले की जसं आता अनएम्प्लॉयमेंटचे चान्सेस खूप आहेत, लोकांच्या नोकऱ्या जाण्याचे खूप चान्सेस आहेत. सो इन दॅट केस संकल्प ही जी स्कीम आहे ही लोकांना ट्रेनिंग देण्यासाठी म्हणून आयोजित केलेली आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे जे ऑलरेडी स्किल्स आहेत किंवा स्किल सेट नसतील, ज्यांच्याकडे स्किल सेट नाही आहे त्यांचे स्किल्स जे आहे डेव्हलप करण्यासाठी आहे, आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी स्किल्स आहेत ते स्किल्स युटिलाइज कसं करायचं ह्या बेसिसवरती बरेचसे मॉडेल्स डिझाईन केलेले आहेत. त्याच्या रिलेटेड बरेचसे प्रोजेक्ट्स आहेत ज्याची लिस्ट आमच्याकडे आलेली आहे. सो बेस्ड ऑन दॅट आपण हे जे आहे प्रोजेक्ट्स जनरल पब्लिकसाठी राबवू शकतो. ह्याच्या रिलेटेड जितके काही ट्रेनिंग्स फॉर्मॅलिटीज आहे काही आहे ते आमच्याकडे ऑलरेडी त्याचे डिटेल्स गव्हर्नमेंटकडनं आलेली आहे. सो बट ऑब्वियसली आमचं फाउंडेशन गव्हर्नमेंटलाच धरून काम करतं. सो ऑल द थिंग्स, ऑल द फॉर्मॅलिटीज त्याचे जे काय आहे ते लीगल आहे. सो नो नीड टू वरी की अरे बापरे संकल्प स्कीम म्हणजे काहीतरी ते एक स्कीम होती, बरेचसे मनी मेकिंग मनी रोलिंग, तसं तर काही नाही आहे. ऑफकोर्स नॉट. तुम्ही ह्याच्या रिलेटेड जी काही तुमचे क्वेरीज आहे आम्हाला विचारू शकता किंवा तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता. वेबसाईटवर तुम्हाला ह्याचं रिलेटेड गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे तो सगळे डिटेल यूट्यूब व्हिडिओ सगळं काही मिळेल. बट फ्रँकली स्पीकिंग हे सगळ्याचा मी स्टडी केला आहे, आणि स्टडी केल्यानंतर मी ह्याच्यातनं जे बेसिक्स जे क्रायटेरिया आहे, कारण गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट्समध्ये एक ड्रॉबॅक आहे की ते इतकं फॉर्मॅलिटीज असतात, इतके फॉर्मॅलिटीज की लोक मग त्याच्याकडे जायलाच सोडून देतात की नाही हे मला जमणार नाही. सो ते लवकर गिवअप करतात. सो त्याच्यासाठी म्हणून मी ऑलरेडी ह्याच्यातनं काही जे बेसिक गोष्टी आहेत ते मी काढलेले आहेत शोधून, अँड बेस्ड ऑन दॅट हे आम्ही त्याचं काही एक मॉडेल आम्ही स्वतः डिझाईन केलं आहे बेस्ड ऑन जे क्रायटेरिया गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. सो ह्याच्या रिलेटेड ट्रेनिंग, त्याचा ट्रेनिंग पिरियड काय असेल, त्याचं तुम्हाला पुढे काय बेनिफिट असेल, मॉनिटरी काय बेनिफिट असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही कव्हर करू शकतो. नेक्स्ट जे आहे सेकंड प्रोग्राम, जसं मी म्हटलं सपोर्ट टू ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. सो ह्याच्या अंडर जे बघायला गेलं तर मग खास करून हे वुमनसाठी असल्यामुळे आम्ही हे वुमन अँड चाइल्ड, जसं मी म्हटलं महिला सबलीकरण बालविकास, ह्याच्या अंडर हा येतं की अगेन फंड आहे सेम. इथे स्पेसिफिकली जे ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट जे प्रोग्राम्स कंडक्ट होणार ते प्युअरली अँड प्युअरली वुमनसाठी होणार आहेत. फरक एवढाच आहे की 2 वेगवेगळे प्रोजेक्ट्सची नावं आहेत,
बट ऑब्विसली लेडीज आहे त्यामुळे त्यांच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचा एक प्रोजेक्ट असणार आहे आणि जेंट्स असेल तर वेगळ्या पद्धतीचं आहे. फरक एवढाच आहे की त्यांचं ट्रेनिंगची पद्धत, जसं आता वुमन असेल तर बट ऑब्विसली तिला घर सगळं सांभाळून ते ट्रेनिंग अटेंड करायचं, तसं वेगळ्या पद्धतीचं फॅसिलिटीज आणि वेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग मॉड्यूल डिझाईन केलेलं आहे. जनरल पब्लिकसाठी जे संकल्प आहे ते जरा वेगळ्या पद्धतीचं आहे. बट दोघांचा एंड रिझल्ट हा सेम असणार की दोघंही एक सेल्फ इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल म्हणून ते बाहेर जगामध्ये ओळखले जाणार. म्हणजे स्वतःची एक ओळख दोघंही त्याच पद्धतीने जे आहे स्वतःची ओळख निर्माण करू शकतात. ओके, द नेक्स्ट पार्ट, ह्यासाठी आमच्या फाउंडेशनने जे आहे मिशन रिबूट आणलेलं आहे. मिशन रिबूट म्हणजे काय, जसं आपला जो आहे कम्प्युटर हँग झाला तर आपल्याला वाटतं की अरे आता काय करायचं, मग आपण एक रिबूट बटन दाबतो आणि तो परत रिस्टार्ट होतो आणि नेहमीसारखं व्यवस्थितपणे तो चालू होतो. त्याचप्रमाणे आता आपल्या लाईफला पण एक रिबूट द्यायची वेळ आलेली आहे. सो दिस रिबूट मीन्स, सिम्पल टर्म्समध्ये मी त्याला जस्ट एक एक्सपेन्शन दिलेलं आहे. आता एक रिस्टार्ट करायची वेळ आलेली आहे. लॉकडाऊनमुळे बऱ्याच लोकांचे जॉब आहेत, इट्स ओके, ज्यांचे आहेत चांगली गोष्ट आहे, पण किती शाश्वती आहे जॉबची आय डोंट नो, तुम्ही चेक करू शकता. ज्यांच्याकडे जॉब नाही आहे ते नक्कीच ह्या रिस्टार्ट बद्दल विचार करू शकतात. जे लोक जॉब करतायत आणि त्यांना वाटतं की नाही हे ॲक्च्युली इंटरेस्ट एरिया नाही आहे माझा, काहीतरी वेगळं करण्याची खूप गरज आहे किंवा एक सेकंडरी इन्कम सोर्स म्हणून खूप गरज आहे, ते लोक पण एक रिस्टार्ट म्हणून याला बघू शकतात. सेकंडली एन्क्वायर म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला ह्याच्या रिलेटेड विचारावं लागेल, काय आहे, काय अवेलेबल आहे मार्केटमध्ये, कुठल्या गोष्टी आहेत, गव्हर्नमेंटच्या कुठल्या स्कीम्स आहेत, मी ह्याच्यात कशी एनरोल होऊ शकते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचाराव्या लागणार. एकदा विचारल्यावर ऑफकोर्स यू नीड टू बिगिन म्हणजे आता डिसाईडच केलं आहे तुम्ही की ओके फाईन, हा एक आहे प्रोजेक्ट जो माझ्यासाठी सुटेबल आहे. सुटेबल आहे, सो ऑफकोर्स नो प्रॉब्लेम. त्याच्यासाठी तुम्हाला आता आउट ऑफ द बॉक्स जावं लागेल. अजूनपर्यंत आपण जे विचार केलेला आहे ते कसं विचार केला, विदिन द बॉक्स, की बाबा अशा पद्धतीतच आहे, जिथे सगळे लोक जातात तिथेच मी जाणार. तर असं न करता तुम्हाला डिफरंट वेज बघावे लागतील. अजूनपर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही काम केलं त्या पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट आलेले नाहीत. सो तुम्हाला आता वेज बदलावे लागतील, नवीन वेज कुठले ते फाइंड आउट करावे लागतील. नेक्स्ट अपॉर्च्युनिटी, जी तुम्ही आता आउट ऑफ द वे बॉक्स जाऊन जो वे निवडलेला आहे त्याच्यासाठी आता अशी कुठली अपॉर्च्युनिटी आहे ती तुम्हाला शोधावी लागेल. याचा बेस्ट पार्ट काय आहे, ओके, त्याची जी म्हणू शकतो आपण म्हणजे जे वे तुम्ही फाइंड आउट केलेलं आहे त्याच्यासाठी मार्केटमध्ये काय काय गोष्टी आहेत, काय प्रॉफिटेबिलिटी आहे त्याचं, ते तुम्ही आधी चेक करा. त्याच्यानंतर ऑफकोर्स जी लास्ट स्टेप आहे, मग तुम्ही त्याच्यासाठी एक कुठल्याही ट्रेनिंग प्रोग्रामला एनरोल करा. म्हणजेच तुम्ही आमच्या फाउंडेशन थ्रू जे आहे, जसे मी म्हटलं बरेचसे प्रोजेक्ट्स आमच्याकडे आहेत. सो आयदर संकल्प और स्टेप, कुठल्याही एका प्रोजेक्ट थ्रू तुम्ही एंट्री घेऊन आमच्याकडे जे काही सब कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जे सुटेबल असणार आहे, जे तुम्हाला जे फिजिबल असणाऱ्या गोष्टी आहेत, तुम्हाला वाटतं हां हे मी करू शकतो, तर ते तुम्ही त्याच्यासाठी जे आहे कुठलं केवढं टाईम ड्युरेशन आहे, काय पद्धतीचं ट्रेनिंग आहे, कशा पद्धतीचं ट्रेनिंग होणार, ऑब्वियसली आता मॅक्झिमम तरी ऑनलाईन ट्रेनिंगच होणार आहे. सो दिस इज अ ॲड ऑन ॲडव्हान्टेज टू यू की तुम्हाला इकडे तिकडे कुठे जायची गरज नाही, तुम्हाला घर बसल्या ती गोष्ट ट्रेनिंग तुम्हाला अवेलेबल होणार. सो दिस इज समथिंग अबाउट मिशन रिबूट. आय होप ही कल्पना तुम्हाला आवडली असेल, खूपच छान आहे. ऑलरेडी ह्याचं आम्ही इम्प्लिमेंटेशन स्टार्ट केलेलं आहे, खूप आम्हाला चांगला रिस्पॉन्ससुद्धा आलेला आहे. नेक्स्ट, हे रिस्पॉन्स येण्याच्या मागे जे कारण आहे ते म्हणजे आम्ही मध्यंतरी एक पोस्ट फ्लॅश केलेली आत्मनिर्भरची. सो बेस्ड ऑन दॅट आम्ही सेल्फ मास्टरीचे काही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. ऑफकोर्स ह्या प्रोजेक्टमध्ये तेच गोष्टी आम्ही कव्हर केलेल्या आहेत की स्वतःला सेल्फ एम्पॉवर करणं किती गरजेचं आहे. आणि ह्याच्या रिलेटेड जसं मी म्हटलं आमच्याकडे सध्या ऑनलाईनच कार्यशाळा अवेलेबल आहेत. त्याच्यापैकी बेसिक जी 4 गोष्टी पहिलं तुम्ही स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे, ते म्हणजे पहिलं म्हणजे हे का करायची गरज आहे. सो ते का तुम्ही फाइंड आउट करा. मग का नाही करायचं त्याचंही रिझन फाइंड आउट करा. त्याच्यानंतर मी का नाही, जर सगळे प्रोजेक्ट्स करतायत तर मग मी का नाही करू. जर सगळे आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करतायत, वेगळा मार्ग निवडतात, सेकंड इन्कम सोर्स बघतात, तर मी का नाही बघावं. नंतर आताच का नाही, ऑफकोर्स मी कसला अजून विचार करते, 5 लॉकडाऊन 1 अनलॉक 1, अजून मी कसली वाट बघते.
सो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जेव्हा मिळतील तेव्हा ऑफकोर्स तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. माझा नंबर तिकडे फ्लॅश केलेलाच आहे. सो यू कॅन जस्ट नोट डाऊन द नंबर. व्हॉट्सअप नंबर पण आहे, कॉलिंग नंबर पण आहे. तुम्ही आयदर कॉल किंवा व्हॉट्सअप ह्याच्यावरती करू शकता. काहीही डाऊट्स असेल तर विचारा. प्लीज डोंट इग्नोर दिस. कारण ह्याच्यात अशा काही गोष्टी आम्ही खूप पद्धतीने प्लॅन डेव्हलप करून आम्ही हा प्रोजेक्ट आणलेला आहे, जो तुमच्या स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी खरंच खूप गरजेचा आहे. असे पद्धतीचे काही ट्रेनिंग्स मी स्वतः जातीने अटेंड केले, त्याचे मी सर्टिफिकेट्स पण घेतलेत. पण ते ट्रेनिंग एवढा हाय लेवल आणि म्हणजे हाय पेड लेवल ट्रेनिंग म्हणू शकतो आपण त्याला. सो त्यासाठी त्या लेवलचे तुम्हाला जर आत्ता तुम्ही त्या लेवलला जाऊन पैसे टाकू शकत नसाल, सो ते सगळं आम्ही फाउंडेशनच्या तर्फे तुम्हाला फार आणि फार कमी ह्याच्यामध्ये, काही ट्रेनिंग्स तर फ्री आहेत, काही ट्रेनिंग पेड आहेत, पण अफोर्डेबल प्राइसमध्ये तुम्हाला आम्ही देत आहोत. नेक्स्ट, ही एक तुम्ही जर बघायला गेलं तर स्लाइड आहे जी इथे दिलेली आहे. नो वन कॅन एम्पॉवर यू बट यू, अँड वन्स यू हॅव एम्पॉवर्ड युअर सेल्फ, नो वन कॅन टेक दॅट पॉवर अवे. म्हणजे एकदा तुम्ही स्वतःला सेल्फ एम्पॉवर केलं, स्वतःला आत्मनिर्भर केलं, त्याच्यानंतर मग परत तुम्हाला कोणावरती निर्भर राहायची कधीच गरज पडणार नाही. पण ते उत्तर आधी ते प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे, त्या प्रश्नाचं स्वतःच उत्तर शोधणं गरजेचं आहे. आणि एकदा ती उत्तरं तुम्हाला मिळाली, देन एव्हरीथिंग इज सॉर्टेड. सगळं काही व्यवस्थित. तुमचं जसं गोल आहे ते गोल तुम्हाला प्लॅन आउट करायला लागेल. ते गोलपर्यंत कसं पोचायचं आहे त्याच्या रिलेटेड तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. आम्ही ऑफकोर्स वी विल बी हायली डिलायटेड टू हेल्प यू इन दॅट. की तुमचं जे आहे, काय काय स्वप्न आहेत, काय काय स्वप्न तर सोडा, आता लॉकडाऊनमध्ये असे काही स्वप्न पण बघत नाही आम्ही. बट हां, जे बेसिक गोष्टी आहेत, जे आपण म्हणू शकतो फायनान्शियल इंडिपेंडन्स, फायनान्शियल फ्रीडम, ह्या गोष्टी तरी नक्की इम्प्लिमेंट आपल्या लाईफमध्ये होणं गरजेचं आहे. ओके. सो ह्याचं मूर्तिमंत उदाहरण जर सांगायला गेलं तर वी हॅव ऑल दिस मेंबर्स जे ॲक्च्युली आहेत. काही म्हणजे आपण म्हणू शकतो सुपरफिशियल नाही आहेत, काहीतरी काल्पनिक लोक नाही आहेत. ही सगळी तुमच्यामध्येच राहणारी, तुमच्यामध्येच वावरणारी लोक आहेत. जर तुम्ही टीम अस्मिता बघितलं तर इथे जे आपण बघू शकतो, जे अस्मिता लेडीज आहेत, ऑफकोर्स संगीता मॅडम आहे, शोभना मॅडम आहे, वर्षा मॅडम आहे, रेखा मॅडम आहे, ह्या ज्या मॅडम आहेत ते त्यांच्या त्या एरियामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. इवन इन लॉकडाऊनसुद्धा प्रत्येकीने आपापला खारीचा वाटा उचलून त्यांनी प्रोजेक्ट अस्मिता हे खूप छानपणे राबवलेलं आहे. सो अगेन मनपूर्वक धन्यवाद फाउंडेशनकडून. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर आपले पॅनल मेंबर आहेत आनंद तेंडुलकर सर. त्यांनी सुद्धा वेळोवेळी आमच्या अस्मिता प्रोजेक्टला, आमच्या फाउंडेशनला मदत केलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं गायडन्स प्रोव्हाइड केलेलं आहे. सो आत्ता बघायला गेलं तर इवन इन लॉकडाऊन पिरियड ते ऑफकोर्स राहायला बदलापूरमध्ये आहेत, बट स्टील ते फोनवरून प्रत्येक गोष्टीची आम्हाला कल्पना देत होते, गाईड करत होते, कशा पद्धतीने काय काय गोष्टी आहेत, कसं इम्प्लिमेंट करायचं, या सगळ्याचं प्रॉपर गायडन्स त्यांच्याकडनं आम्हाला वेळोवेळी मिळत होतं. सो अगेन मनपूर्वक धन्यवाद आनंद सरांचं. अँड ऑफकोर्स नन दॅन अदर दीपक ठाकूर सर. हे जे आहे ते म्हणू शकतो फाउंडेशनचे पिलरच आहेत. सो ह्या दरम्यान त्यांनी, जसं मी म्हटलं, काही जण जे आहेत फिजिकल ॲक्टिव्हिटीजसाठी ते बंधन होतं लॉकडाऊनचं, बट ह्या व्यक्तीसाठी कुठलंच बंधन नाही आहे. हे कुठेही कधीही कसंही ऑफकोर्स नियमाला धरूनच, बट ते फ्रीली पण जे आहे नियमांना पाळून आमचे फाउंडेशनचे ॲक्टिव्हिटीज फ्रीली लाभत होते. सो रिअली हॅट्स ऑफ टू हिम की त्या दरम्यान पण त्यांनी आमच्या अस्मिता लीडर्सना बऱ्यापैकी मदत केलेली आहे. त्यावेळी पण त्यांनी योग्य वेळी जे जाऊन किंवा काही लोकांना काही फोन थ्रू, काही फिजिकली, अशी काही बऱ्याच ठिकाणी त्यांनी स्वतः जातीने हजर असून ते प्रोजेक्ट राबवण्याबद्दल त्यांनी खूप गायडन्स दिलेला आहे. सो ऑफकोर्स ह्या सगळे जे आमचे टीम मेंबर्स आहे, पॅनल मेंबर, डायरेक्टर, सगळ्यांना ऑफकोर्स मनपूर्वक धन्यवाद. आणि अशाच पद्धतीने तुम्ही या फाउंडेशनला असंच सपोर्ट करत राहावं, हेच ऑफकोर्स मी तुमच्या सगळ्यांकडनं रिक्वेस्ट करेन. सो हिअर आय एम एंडिंग द प्रेझेंटेशन. ऑफकोर्स ह्याच्या रिलेटेड तुम्हाला जे काही डाऊट्स असतील, काही असेल तर तुम्ही आम्हाला कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकता. इफ नॉट, तो नंबर जो आहे मी परत रिपीट करते, 8169116116.
047 हा जो नंबर आहे ह्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑफकोर्स विल बी व्हेरी मच डिलायटेड टू हेल्प यू की ह्या अशा परिस्थितीमध्ये जिथे आपण हे कोविड-19 कोरोना व्हायरसशी लढतोय तर आपण एकत्रितपणे ह्याला जर का लढा दिला तर फार लवकर आपण ह्याच्यावरती मात करू शकतो. सो एव्हरीवन स्टे होम, स्टे सेफ. बाय बाय.